या बातमीपत्राचे प्रायोजक आहे डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, पत्ता मुरारजी पेठ सिटी पार्क शेजारी सोलापूर। स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर सूर्यप्रकाश कोठेंचा स्तुत्य उपक्रम। पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सामाजिक बांधिलकीतून प्रख्यात गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अक्कलकोट रोड MIDC येथील महालक्ष्मी बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातील मोठ्या संख्येने पत्रकारांनी सहभाग घेत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला। या शिबिराचे उद्घाटन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत पाटणकर यांच्या हस्ते झाले। यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे, इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, दैनिक सकाळचे संपादक सिद्धाराम पाटील, ABP माझाचे राजकुमार शास्त्री, दैनिक नवराष्ट्राचे संपादक राजकुमार नरोटे, डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, यल्लादास गड्डम, व्यंकटेश चिलका आणि श्रीनिवास चिलका यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रास्ताविकात डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पत्रकाराचे काम अत्यंत धकाधकीचे व तणावपूर्ण असल्याने अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते। ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आल्याचे सांगितले। समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत पत्रकारांसारख्या समाजाच्या महत्त्वाच्या घटकांसाठी त्यांनी हाती घेतलेला हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला आहे। सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी डॉक्टर कोठे यांच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक करत पत्रकारांसाठी मेडिक्लेम योजनेच्या दृष्टीने एखाद्या रुग्णालयासोबत टायअप करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे यांनी स्वर्गीय तात्यांपासून कोठे कुटुंब समाजसेवेत अग्रस्थानी राहिले असून त्याच समाजभिमुख परंपरेचा वारसा डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे समर्थपणे पुढे नेत असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले। शिबिरामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट, हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C, रँडम ब्लड शुगर, संगणकीकृत नेत्र तपासणी तसेच फेब्रोस्कॅन अशा अत्याधुनिक तपासण्या मोफत करण्यात आल्या। त्यामुळे पत्रकारांना एकाच ठिकाणी सर्वकष आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली। यावेळी ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत पाटणकर यांनी धावपळीच्या जीवनात ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले। पत्रकारितेच्या तणावपूर्ण कार्यपद्धतीत मानसिक आरोग्य कसे जपावे याविषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले तर आभार प्रदर्शन वासुदेव इप्पलपल्ली यांनी केले। डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकारांच्या आरोग्याला प्राधान्य देत राबविलेला हा सामाजिक उपक्रम उपस्थितांकडून आणि पत्रकारांकडून विशेष कौतुकाचा विषय ठरला आहे। स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने आयोजित स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या 60व्या जयंतीनिमित्त प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडिया प्रतिनिधींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज महालक्ष्मी बँक्वेट सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरती मान्यवर डॉक्टर श्रीकांत पाटणकर सर, श्री विक्रम खेलबुडे सर, श्री राकेशजी टोळे सर, त्याचबरोबर श्री सिद्धराम पाटील सर, श्री राजकुमारजी शास्त्रीजी, त्याचबरोबर समाधानजी वाघमोडेजी आणि श्रीनिवासजी चिलकाजी, गड्डमजी, व्यंकटेश चिलकाजी आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ पत्रकार बंधू भगिनींनो, आजचा दिवस माझ्यासाठी प्रेरणादायी व त्याचबरोबर भावनिक असा आहे। स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या 60व्या जयंतीनिमित्त या एक असा उपक्रम घेण्याच्या जेव्हा आमच्या मनात आलं त्यावेळेला यामध्ये सेवा, आरोग्य आणि कृतज्ञता या 3 मूल्यांचं सुंदर असा संगम असलेला हा कार्यक्रम घेण्याचं आम्ही ठरवलं। पत्रकारिता हा समाजाचा एक जागता प्रहरी आहे। लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आपण पत्रकारितेला ओळखतो। आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये
आपण बातमी किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट घेतात. त्याचबरोबर पाऊस असू दे, ऊन असू दे, त्याची कुठलीही पर्वा न करता आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत त्याकडे आपण आपलं काम म्हणून लोकांची समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देतात. अशा आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा हेच मूळ हेतू आहे की हा एक केवळ कार्यक्रम नसून समाजासाठी झटणाऱ्या पत्रकारांसाठी व्यक्त केलेली आमच्याकडून एक कृतज्ञताची भावना आहे. आज जे आम्ही तपासणी शिबिर इथे ठेवलेलं आहे त्यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे कावीळ तपासणी, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, बरेचसे असे जे आजार आहेत की ज्याची आपल्याला नॉर्मल जे आपण रुटीन चेकअप करतो त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण जमलोय, त्यामुळे जास्त बोलणार नाही, 2च मिनिटात संपवतो. मला वाटतं की आज हा कार्यक्रम झाला आणि ज्यांनी सोलापूरसाठी गेल्या 50 वर्षामध्ये सोलापूरच्या विकासाची जी स्वप्न पाहिली होती ते आमचे परमगुरू श्रद्धेय विष्णुपंत तात्या कोटे साहेब यांची स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे आणि त्यांचे दोन्ही नातू तितक्याच तडफेनं सोलापूरचे प्रश्न सोडवत आहेत. देवेंद्र कोठे आमदाराच्या रूपाने त्यांनी सोलापूरचे अनेक वर्षांचे प्रश्न, पिकाचा पिटूचा प्रश्न सुद्धा त्या तडफेने सोडवला आणि हे सगळं सोलापूर बघतोय. आणि तितक्याच तडफेनं गेल्या डॉक्टर साहेबांनी गेल्या अनेक महिन्यांपासून जे सामाजिक काम सुरू ठेवलंय. सोलापुरातल्या नागरिकांची काळजी घ्यायची, सोलापुरातल्या सर्वसामान्य गोरगरिबांना आपल्या डोळ्यासमोर हॉस्पिटल म्हटलं की येतं की गरिबांना लुबाडण्याचा कारखाना, पण ते बदलून एखादं हॉस्पिटल किंवा एखादा डॉक्टर समाजासाठी, समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी स्वतःच्या पदरचा पैसा खर्च करतो, हे दुर्मिळ उदाहरण फक्त तात्यांच्या घरातच बघायला मिळतं. आणि त्याबद्दल मी त्यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी मीडियातील सर्वच बांधवांसाठी आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उपस्थित असलेले डॉक्टर पाटणकर सर, पत्रकारांचे मार्गदर्शक आदरणीय राकेश जिनवणे सर, दुसरे मार्गदर्शक आदरणीय सिद्धाराम नागेड सर, आमचे सहकारी समाधानजी वाघमोडे, राजकुमार नोरटे, राजकुमार शास्त्री व सर्व पत्रकार बंधू. पत्रकारांच्या आरोग्याची खऱ्या अर्थाने डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांनी काळजी घेतली आहे. आज या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर त्यांनी आयोजित केलं, त्याबद्दल सर्वच पत्रकारांच्या वतीने मी पहिल्यांदा त्यांचं आभार मानतो. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आम्ही गेल्या 13 वर्षापासून पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी मेडिक्लेम योजना राबवतो. डॉक्टर साहेब, दरवर्षी त्याचा प्रीमियम वाढत जातो, त्यामुळं भविष्यात ही योजना राबवणं थोडंसं चिकरीचं वाटत आहे. यावर्षी साधारण त्या पॉलिसीचा प्रीमियम 16,000 रुपये होता. त्यातील प्रत्येक पत्रकार सभासदांचे 8,000 आपण पत्रकार संघाच्या वतीने भरतो. पत्रकार संघ दरवर्षी 14 ते 15 लाख रुपये आरोग्यावर खर्च करतो. भविष्यात डॉक्टर साहेबांना माझी एक विनंती आहे की सोलापुरातील बऱ्याचशा हॉस्पिटलचे आपले संबंध आहेत. आपले बंधू आमदार देवेंद्र दादा हे सामान्यांचे प्रश्न सोडवत आहेत. आपण सामाजिक कार्यातून लोकांचे प्रश्न सोडवत आहात. माझी यानंतर एक विनंती आहे की जे सोलापुरातील हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलने पत्रकारांच्या ज्या तपासण्या आहेत त्या सर्वच एन्जिओग्राफी असतील किंवा इतर तपासण्या असतील त्या नाममात्र किमतीत करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. आणि जे उपचार आहेत, आता हॉस्पिटलला सध्या महागडे उपचार आहेत. आमचे 2 लाखाची पॉलिसी आहे, काही जणांचे 3 लाख 4 लाख अशी बिलं होतात. तर हॉस्पिटलच्या उपचारात किमान 50% सवलत सर्वच पत्रकारांना द्यावी, यासाठी आपण पुढाकार घेऊन असं काही
पत्रकार संघाचं आणि हॉस्पिटलचं असं काय करार करता येते का? आपण यासाठी लक्ष द्यावं हीच या निमित्ताने विनंती करतो. आणि पत्रकारांसाठी आपण आरोग्य शिबिर राबवत त्याबद्दल परत एकदा मनापासून आपला आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. वर्तमानपत्राची डिजिटल एडिशन पण आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सातत्याने बातम्या अपडेट करत राहायला. म्हणजेच आता डेडलाईन ही अशी पसरलेली. सो डेडलाईन इज डेट. डिजिटल ओव्हर सातत्याने आपल्याला बघा आणि डिजिटल ओव्हर सांगतो का प्रत्येक वेळेला आपणच आपल्याला बोलवतो. मी हॉस्पिटलमध्ये काम करत होता पूर्वी हा मोबाईल यायचा असतील तर मी अनेक वर्ष काम करतो. तिथं जेव्हा आम्ही कॅन्टीनमध्ये बसायचं आम्ही डॉक्टरवर गप्पा मारत बसायचो. आज आम्ही 10 वाजता डॉक्टर बसलो आणि कॅन्टीनमध्ये गेलो की समोर 4 चक्का बसतो आणि हातात मोबाईल असतो. सो दॅट डिजिटल ओव्हर आमच्याकडे तर त्याचे पेशंट्सही खूप येतात. कालच माझ्याकडे पेशंटला बघता स्वतःहून झाला होता मला हे गेमच नाही वेट लागल्या पण मोबाईलमध्ये मला दाखवतो. मोबाईलमध्ये डिजिटल हेल्थ ॲप म्हणून माहिती आपल्याला आपला मोबाईल तसा बघितला तो 24 मिनिट 12 तास मोबाईलवरती घालत होता. इमॅजिन करा नॅचरल अर्थातच त्याची बाकी कार्यक्षमता काय राहणार आहे, काय कामगिरी सिस्टम काय काम करू शकतो. फील्ड ट्रॉमा मगाशी दिल्याप्रमाणे आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो गंभीर गुन्हा झालेला आहे, अपघात झालेला आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, तिथे आपल्याला माणसाच्या मनस्थितीमध्ये अशी द्विधा मनस्थिती झाली असते. समोर बघून कळवून तर येते, दुःख येतोय, एवढा राग येतोय, पण त्याच वेळेला मला ती बातमी पण तयार करायची, फोटो पण घ्यायचे. हे नाही म्हणतात खूपच क्लेशकारक आहे. सोशल आणि पॉलिटिकल राजकीय आणि सामाजिक दबाव. हल्ली असं म्हटलं जातं की बऱ्याच लोकांना हल्ली आरोपासन केलं जातं की भारतामध्ये फ्री स्पीचला मर्यादा यायला लागलेली आहेत वगैरे वगैरे. आपण पत्रकार सांगू शकाल की हे कितपत खरं आहे, त्याच्यावरती आपल्याला आपल्याला त्याचा किती लाभ होतो. कुठलीही बातमी देताना केवळ बातमी म्हणून न जाता त्याचे काय सामाजिक बातमी याचा विचार कदाचित पत्रकारांना नसेल तर संपादकांनी करावा लागत. सोलापूर शहरातील नामवंत असलेल्या डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे MBBS MD DM गॅस्ट्रोएंट्रोलॉजी कन्सल्टंट गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट व जीआय एंडोस्कोपिस्ट सोलापूर, पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ. आमच्या इथे लिव्हरचे विकार व सर्व प्रकारच्या काविळीवरील उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर याच्यावर योग्य उपचार, जुलाब, बद्धकोष्ठता, संडासमधून रक्तस्राव, गिळण्याच्या त्रासावर उपचार, रक्ताची उलटी, नाणी, खिळे वगैरे पोटात गेलेल्या वस्तू दुर्बिणीद्वारे बाहेर काढणे, अपचन, भूक मंदावणे अशा आजारावर उत्तम उपचार फक्त आणि फक्त डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर मध्ये. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर मध्ये उपलब्ध सुविधा गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरांवरील तपासणी व उपचार, कोलोनोस्कोपी, मोठ्या आतडीच्या विकारांवरील तपासणी व योग्य उपचार, ERCP, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडांच्या आजारासाठी तपासणी व उपचार आणि सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये फायब्रोस्कॅन, ब्रॉन्कोस्कोपी, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅबची सोय, फार्मसी, ICU, जनरल वॉर्ड, स्पेशल रूमची सुविधा, ॲडमिटची सोय व सुविधा. पत्ता 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळ्यासमोर, हॉटेल सिटी पार्क शेजारी, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 0217 26 27 004. आजच भेट द्या.